चाकणकर आणि खरात यांचे सीडीआर सुद्धा तपासले जावे। कारण काही पीडित असं म्हणतात की रात्री 2-2 वाजता चाकणकर आम्हाला फोन करून धमक्या देत होत्या। काही पीडितांचं असं म्हणणं आहे की चाकणकर आमच्यावर प्रचंड दबाव आणत होत्या। त्यामुळे चाकणकरांचे सीडीआर तपासणं अत्यंत गरजेचं आहे की चाकणकर आणि कॅप्टन खरात यांचं कोणत्या वेळी किती वेळा बोलणं झालं ते सीडीआर यासाठी सुद्धा गरजेचे आहेत की चाकणकर यांनी खरातांना वाचवण्यासाठी काही पोलीस अधिकारी किंवा काही नेते मंडळी यांच्याशी कॉन्टॅक्ट केला का? खरातने काही लोकांशी कॉन्टॅक्ट केलेला आहे का? खरातने काही लोकांना मदत मागितलेली आहे का? जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत। जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा।